315 अंतर्गत राज्य लोकसेवा ऑटोनॉमस आहे तर आहे, आयोगावर आमच्यासारख्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विश्वास आहे तर आहे, पण जी चुकीच्या गोष्टी लीगलमध्ये कशा केल्या जातात, राज्य शासनाचं कवच आणि प्रशासनाची साथ, ह्या गोष्टी धरून हे अनलिगली गोष्टी लिगल करतात आणि जे वास्तव आहे ते वेगळंच आहे. त्यामुळं बोलणाराही अडचणी देतो, उलटा बोलणाऱ्याच्या अंगलटी येतं की बाबा तो बोलतो हे चुकीचं आहे, कारण अनलिगली गोष्टी लिगल करून घेतल्या. आता देशातील नंबर 1ची एक परीक्षा कुठली, युपीसीचं प्रकरण तुमच्यामुळे आता देशाने बघितलं, महाराष्ट्रानं नाही देशाने बघितलं, हे जे केंद्राने निर्णय घेतलं की बाबा कमिटी नेमली वगैरे हे, तर याच्यावरून राज्य शासनात आम्हाला आता पाल चुकवायले काय तर असू शकतं गोडबंगल. ठीक आहे, म्हणजे यूपीएससी कमिशनचा भ्रष्टाचार समोर आलाय. देशातली सर्वात जास्त काठिण्य पातळीची परीक्षा, सगळ्यात जास्त विश्वासार्हता असलेला आयोग अशी यूपीएससीची ओळख आहे. या आयोगाची सुद्धा इतक्या सहजरित्या फसवणूक केली जाऊ शकते. तसं प्रकरण समोर येतंय या सगळ्या पूजा खेडकरच्या एकूण नियुक्तीवरती, तिच्या क्रिमी लेअरवर